कोकणची भूमी म्हणजे देवभोळी आणि तितकीच गूढ परंपरांची खाण. याच कोकणात साक्षात जागृत देव म्हणून ज्याची ख्याती आहे तो आरवलीचा श्री वेतोबा. पण या वेतोबाचं वैशिष्ट्य केवळ त्याच्या मूर्तीत नाही, तर तो आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी जे साधन वापरतो त्यात दडलेले आहे. होय, आरवलीचा वेतोबा आपल्या गावाची राखण चपला घालून करतो, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. गावच्या सीमा ओलांडून दुष्ट शक्तींना रोखण्याचं कार्य वेतोबा करतो, अशी इथली धारणा आहे. या रक्षणाच्या कार्यात वेतोबाला सतत पायी फिरावे लागते. वेतोबा हा निद्रिस्त नसून रक्षण करता आहे. चपला अर्पण करणं म्हणजे देवाला कार्यप्रवण ठेवण्याचं प्रतीक आहे. अर्पण केलेल्या या चपला काही दिवसातच झिजलेल्या अवस्थेत आढळतात. देवानं या चपला घालून गावची राखण केली असं म्हणत भक्त धन्य होतात. विज्ञानाच्या कक्षा जिथे संपतात तिथे श्रद्धेची पावले पडतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आरवलीचा श्री वेतोबा. कोकणातील ही परंपरा केवळ एक प्रथा नसून तो देवाच्या अस्तित्वावरचा मानवी विश्वासाचा जिवंत पुरावा आहे.